नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही मराठी कुटुंब इन अमेरिका या चॅनलवरती। तर जसं की सगळ्यांना माहीतच आहे, अमेरिकेमध्ये आता थँक्सगिव्हिंगचा वीक चाललेला आहे, सगळीकडे भरपूर ऑफर्स वगैरे आहे। सो असंच इथे एक प्रीमियम आउटलेट आहे, तिथे आता आम्ही निघालोय। ॲक्च्युअली फ्रायडेलाच जाणार होतो आम्ही, म्हणजे येणाऱ्या फ्रायडेला जो ब्लॅक फ्रायडे असणार आहे तेव्हा भरपूर डिस्काउंट वगैरे असते, पण तिथे खूप जास्त गर्दी असते आणि खूप लांब लाईन असते प्रत्येक शॉपमध्ये जायला आणि बिलिंगला वगैरे पण। आणि मुलांना घेऊन एवढं थंडीचं तिथे बाहेर उभं राहणं पण शक्य होत नाही। सो आम्ही म्हटलं की प्रीमियम आउटलेटला आज आम्ही वेनसडे आहे आज इकडे, आणि आता वेनसडेलाच आम्ही चक्कर मारूया। मला शूज वगैरे घ्यायचे होते, सफलला पण जॅकेट वगैरे घ्यायचं होतं। सो फ्रायडेसाठी आम्ही वेट नाही करत आहे, फ्रायडेला आम्ही मग जे इंडोर शॉप्स असणार आहे तिकडे आम्ही जाऊया काही गोष्टी घ्यायला, आणि प्रीमियम आउटलेटचा आम्ही आजच चक्कर मारून जे काय घ्यायचं आहे ते घेऊ। इकडे खूप थंडी आहे, मागे तुम्हाला स्पर्शस्पृहा दिसतच असेल, पूर्ण पॅक होऊन बसलेले आहे, जवळजवळ 1 डिग्री टेम्परेचर आहे। आणि काय वाटतंय सफल, प्रीमियम आउटलेटचं आजच बेटर राहील ना जाणं आपलं? हो, खूप थंडी आहे इथे सध्या, त्याच्यामुळे आणि समोरचे नेक्स्ट 2 डेज पण खूप थंड राहील आहे, बिलो 0, -1, -2, त्याच्यामुळे आम्ही आजच करणार आहोत। सो फायनली आम्ही पोहोचलोय प्रीमियम आउटलेटला, आणि आता बघूया आतमध्ये गर्दी आहे की नाही। पार्किंगमध्ये तर गाड्या दिसत आहेत, लेट्स सी। वेनसडेला पण भरपूर गर्दी आहे, सगळं पार्किंग फुल दिसतंय। इथून एंट्री आहे ना, सिन्सिनाटी प्रीमियम आउटलेट। स्पर्शस्पृहा दोघंही झोपले आहे, आता यांना झोपेतून उठवून नेणं एक मोठा टास्क आहे बाबा। दोघं उठले आहे, पण थंडी असल्यामुळे आता कडेवर घेतलंय त्यांना तिकडे। सफल पण जातच स्पृहाला घेऊन, बघू शकता। सो आम्ही शॉपमध्ये जाऊ आणि बघू आता। अशा ऑफर आहे सगळीकडे थँक्सगिव्हिंग वीकच्या, बघू शकता भरपूर शॉप्स आहे, वेगवेगळे याचे आउटलेट आहे। इथे लॉफ्ट आउटलेट तुम्हाला दिसत असेल, स्पृहा हळू बेटा, पडशील, मस्ती नाही। सो आता आम्ही निघालो आहे शूज बघायला माझे, बघू त्याचं आउटलेट कुठं मिळतंय। आणि आम्हाला इथे स्केचर्सचं आउटलेट दिसलंय, सो आता आम्ही इथे बघू सफलला कोण मिळालं इथं। हाय, स्केचर्सच्या आउटलेटमध्ये आम्ही आता आलो आहे, आणि इथे आम्हाला आमचे एक फ्रेंड्स पण भेटले, आणि ते सांगत होते की इथे बाय 1 गेट 1 आहे सध्या, तुम्हाला कुठला आवडला तर आम्हाला सांगा, म्हणजे आपण दोघं मिळून एक घेऊया करते। इथे आहे आता बऱ्यापैकी शूजची व्हेरायटी, सो आम्ही आता चेक करू। हा एक मला थोडा चांगला वाटत आहे, म्हणजे नेहमी ब्लॅक आणि ब्राऊनच ट्राय केलेला आहे, सो हा कलर मला चांगला वाटतोय। आता हा जास्त आवडला सफल मला, ते छान घालून बघ, दोन्ही कम्फर्टेबल। तो दुसरा जो होता ना तो छान होता, पण त्याला लेस होती आणि मला ते 10 वेळा लेस बांधणं हे करणं हा घालून बघ होतं। हा छान वाटत आहे। एकदम कम्फर्ट। तर इथे ऑफर अशी होती ना की बाय 1 पेअर अँड 50% ऑफ ऑन अनादर पेअर। सो शूज घेऊन झाले, आता आम्ही चाललो आहे चॉकलेटच्या आउटलेटमध्ये। इथे आम्हाला एक चॉकलेटचं चांगलं आउटलेट दिसलंय, तिथे काय ऑफर आहे आता बघू आम्ही आणि घेऊ मग चॉकलेट्स। सो लिंड चॉकलेटचं आउटलेट आहे हे, आतमध्ये बघू आता काय काय व्हेरायटी असणार। हे $28ला 100 चॉकलेट का सफल? याला बॅग। आता आपल्याला इंडियाला न्यायला लागणारच आहे चॉकलेट, सगळे भरपूर आहे ना। स्पर्श आणि स्पृहा चॉकलेट्सची शॉपिंग चालू केली लगेच, पोरांना तर काही तेच पाहिजे। इथे आम्ही हे लिंडचे 100 चॉकलेट घेतलेले आहे मिक्समध्ये,
$28 100 चॉकलेट अशी थँक्सगिव्हिंगची ऑफर आहे ही. सो इथे इतक्या प्रकारचे आउटलेट आहे फ्रेंड्स की खरंच कन्फ्यूज होते कुठे जायचं, काय बघायचं. जे घ्यायचं आहे त्या आउटलेटमध्ये तर आपण जातोच, पण स्टील असं वाटतं इथे आल्यावर बाकीचे पण बघायला पाहिजे, एवढे आहे इथे आउटलेट. इथे दिसत असेल तुम्हाला प्युमाचं आहे, असे बरेच आहे. आता आम्ही चाललो आहे बाथ अँड बॉडी वर्क्सच्या आउटलेटमध्ये. इथे बऱ्याच प्रकारच्या कॅन्डल्स, शॅम्पू, कंडिशनर, मॉइश्चरायझर बरेच प्रकार असतात. एकदा बघूया आतमध्ये. आता इथे तुम्ही बघू शकता शॅम्पू, मॉइश्चरायझर वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहे. आणि इथे फ्रॅग्रन्ससाठी पण खूप चांगल्या गोष्टी मिळतात. लाईक कारमध्ये ठेवायचं फ्रॅग्रन्स असेल, कॅन्डल्स खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे मिळतात. परफ्यूम्स भरपूर व्हेरायटीची आहे. हे बघा इथे कॅन्डल्सची व्हेरायटी आहे. इथे बॉडी, स्किन अँड हेअर केअर आहे, जे 3 घेतले तर 3 फ्री आहे. काय आहे सफल ते? कार मधलं आहे, कार फ्रॅग्रन्स आहे. सफलला आता विंटर जॅकेट घ्यायचं आहे, त्यासाठी आम्ही कोलंबियाचं आउटलेट बघतो. इथे कोलंबियाचं जॅकेटचे रिव्ह्यू खूप चांगले आहे. ॲक्च्युली इथल्या थंडीसाठी बेस्ट आहे ते, सो आम्ही आता ते सर्च करतोय. कोलंबियाचं आउटलेट आम्हाला सापडत नव्हतं, त्यामुळे आता सफल मॅपवर बघेल. इथे बऱ्याच ठिकाणी मॅप लावलेले आहे, कुठल्या आउटलेट कोणत्या डायरेक्शननी आहे तर, कारण बरंच मोठं आहे हे प्रीमियम आउटलेट. सो आता आम्ही बघू कोलंबियाचा मॅप. सापडलाय बघ, कोलंबिया फॅक्टरी स्टोअर 234 दिसतंय का? कोलंबिया. So just walk up to here, you make a left, go. As soon as you make a left, you'll see. Mommy. हा, फायनली कोलंबियाला आलोय आता आम्ही. आणि इथे आमची लेंडची बॅग जे दिली होती त्यांनी चॉकलेट भरून, ते फाटली आणि सगळे चॉकलेटचे पॅक खाली पडले. स्पर्श अगोदरच हातात चॉकलेट पकडतो म्हणून रडत होता आणि आम्ही ओरडत होतो की हातात नाही पकडायचं, बॅगमध्ये पकडायचं. आणि शेवटी त्याची जिद्द पूर्ण झाली, ती बॅगच फाटली आणि हातात पकडून चालत आहे. फ्रेंड्स, आमची शॉपिंग आता झाली आहे आणि सगळ्यांना आता खूप भूक लागली आहे. सो आम्ही आता एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ, जेवण करू आणि मग घरी निघू. कसे आहे मंचुरियन स्पर्श? मंचुरियन कसे आहे? तुला आवडले मंचुरियन? पण तू टेस्टच तर नाही केली अजून. तिखट आहे, पण मी तर तुझ्यासाठी फिके मागवले. नाही, तिखट खा. इथे पनीरचं आम्ही एक ॲपेटायझर मागवलं, पण त्याचं तेलगू नाव आहे, सो मला सांगता येत नाही आहे एक्झॅक्टली काय, मी विसरले. आम्ही मेन कोर्समध्ये व्हेज अमरावती करी मागवलेली आहे आणि बटर नान. कसं आहे सफल जेवण? आपल्याकडे मिळते तसं स्पायसी आहे का? यम्मी. आणि माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे तळलेली लाल मिरची. तर स्पायसीच्या चक्करमध्ये भरपूर स्पायसी झाला आहे. सगळंच आम्ही स्पायसी मागवलं. मुलांचे मंचुरियन फक्त नॉन स्पायसी होते आणि स्पायसी खायला आवडते म्हणता म्हणता सगळंच खूप जास्त स्पायसी. सगळ्यांना गुड नाईट, जय गजानन. आणि या चॅनलला नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.